शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत बाळानर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 52 येथे आज मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न होता। आपल्यासोबत नरसाहेब आहेत। काय माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रतिवर्षी जे ठरलेले कार्यक्रम आहेत ते केले जातात। मला जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्या शाखांमध्ये 8 शाखांमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी छत्री वाटपचा कार्यक्रम असतो। आज शाखा क्रमांक 52 मध्ये या ठिकाणी छत्री वाटपचा कार्यक्रम होता। सगळ्या ज्येष्ठ नागरिक आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एक भेटण्याची एक संधी असते आणि त्याचे माध्यम छत्री वाटपचं माध्यम बघून आम्ही त्यांना भेटायचा एक कौटुंबिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून आजचा कार्यक्रम संपन्न झाला। त्याच्यामध्ये विश्वनाथ सावंत व जोगेश्वरी विधानसभा प्रमुख, आमच्या महिला विभाग संघटक, महिला विभाग प्रमुख श्रीमती शालिनी सावंत, आमचे महिला उपविभाग समन्वयक बाबलताई, शाखा प्रमुख संदीप गाडवे, शाखा समन्वयक आमची परळकरताई, सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि खास करून आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। त्या सगळ्यांना कार्यक्रम करता भेटण्याचा एक खूप दिवसानंतर आज कार्यकर्त्यांमध्ये भेट झाली। खूप दिवसांनी असं नाही आहे, आम्ही सातत्याने भेटत असतो, पण कार्यक्रमाच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम होता म्हणून भेट झाली। धन्यवाद। आपल्यासोबत या शाखेचे शाखा प्रमुख संदीप गाडवे आहेत। गाडवे सर, कार्यक्रम छत्री वाटपाचं काय माहिती द्या। आपण बघितलं असेल की आपल्या सर्वांचे जोगेश्वरीचे कार्यसम्राट आमदार अनंत बाळानर साहेब यांनी त्यांच्या सालाबादाप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक यांच्यामध्ये छत्री वाटप केलं आहे। छत्री वाटप आणि असे कार्यक्रम फक्त एकमेव पक्ष घेतो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। हा पक्ष 365 दिवस रोडवरती असतो, जनतेमध्ये असतो, पण असे मोठा भपका करून काही न करता नागरिकांची सेवा, नागरिकांना काय गरजेचं आहे, आज छत्री वाटप केले, पुढच्या हप्त्यामध्ये नरसाहेबांचं वह्या वाटप आहे। म्हणजे असे शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे हे सगळे कामं जे आहेत ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच करतं। म्हणून नागरिकांना आमची विनंती आहे आणि नागरिकांनाही आजकाल माहीत आहे, कारण तुम्ही बघितलं असेल ज्या राम मंदिराच्या विषयावरती आज जिथे मतं मागितली गेली, पण त्याच राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली, म्हणजे हा किती मोठा भावनिक आहे। जर देवाला माणसं सोडत नाही तर मतदारांना काय सोडणार। तर त्याच्यामुळे आज पूर्ण जगामध्ये जे वातावरण आहे ते खरोखर सर्व राम भक्त याच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज। बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, विजकारण, राजकारण, पण त्याही पेक्षा 100% समाजकारण। बाळासाहेबांनी सांगितल्या प्रकारे जो आदेश आहे तो पक्षाचा आदेश ऐकून सगळे शिवसैनिक 100% समाजकारण आज इथे करतायत। आणि आपल्याला माहीतच आहे की आज पूर्ण देशामध्ये रामरक्षासारखं आंदोलन उभं राहतंय। खरं तर आपल्या सगळ्यांना अशी एक प्रकारे बोलायला गेलं तर लाज वाटली पाहिजे, ज्यांनी मतं मागितले आणि ज्यांनी चोऱ्या केल्यात ते माणसं भेटल्यानंतर नागरिकांनी स्वतः त्यांच्या कानफडत वाजवली पाहिजे, कारण देवाचे पैसे त्यांनी चोरलेले आहेत आणि त्यांना स्वतःही रात्री कशी झोप येते ते त्यांना तुम्ही एकदा विचारा।